friends, this is part 3 of 9th chapter of physics, that is current electricity. Current electricity ह्या चॅप्टरचा आजचा आपला हा तिसरा व्हिडिओ आहे. यापूर्वी आपण किर्चॉफ्स लॉज ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क बद्दल शिकलो. आज आपल्याला त्याचा पुढचा पार्ट, त्याच्या नंतरचा भाग व्हीटस्टोन्स ब्रिज बद्दल शिकायचं आहे. तर चला स्टार्ट करूयात आजचा हा आपला व्हिडिओ. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा रेजिस्टन्स कुठल्या कुठल्या फॅक्टर्सवर डिपेंड असतं असा एक क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये आला तर त्याचं उत्तर तुम्ही काय लिहू शकाल. इन 11th स्टँडर्ड वी हॅव सीन दॅट रेजिस्टन्स ऑफ एनी मटेरियल डिपेंड्स ऑन 4 फॅक्टर्स: temperature, material means whether that material is copper, iron, aluminum, length and area of cross section. असं आपण 11वीत शिकलो की कुठल्याही मटेरियलचं रेजिस्टन्स हे 4 गोष्टींवर डिपेंड आहे: टेम्परेचर, मटेरियल कोणतं आहे, लेंथ ऑफ दॅट मटेरियल अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मीन्स इन शॉर्ट थिकनेस ऑफ दॅट मटेरियल. But there are some additional factors on which resistance depends. These factors are: resistance of a material changes due to several factors such as temperature, strain, humidity, displacement, liquid level, etc. विद्यार्थी मित्रांनो, हे काही ॲडिशनल फॅक्टर्स आहेत. याच्या व्यतिरिक्तही काही फॅक्टर्स आहेत. आता टेम्परेचरवर डिपेंड असतंच. In some cases, when temperature increases, resistance increases, generally in metals. But in some cases, when temperature increases, resistance decreases. For example, semiconductors. Strain is related to elastic properties of material. Strain means change in dimensions. Whenever there is a strain, definitely there will be change in dimensions which will change the resistance of material. Sometimes change in humidity. Humidity means presence of moisture in the air. Humidity changes, resistance of material also changes. Sometimes displacement, liquid level can also cause change in resistance of a material. Therefore, measurement of these properties is possible by measuring resistance. आता कसं आहे की या प्रॉपर्टीजवरती रेजिस्टन्स डिपेंड आहे. म्हणजेच याचा अर्थ जर रेजिस्टन्स आपण मोजू शकलो तर ह्या प्रॉपर्टीज आपल्याला मोजता येतात. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे जे सेन्सर्स असतात त्याच्यामध्ये याचा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल थर्मोमीटर कॅन बी यूज्ड टू मेजर द टेम्परेचर ऑर बॉडी टेम्परेचर. वेन टेम्परेचर चेंजेस द रेजिस्टन्स चेंजेस. जसं टेम्परेचर बदलेल तसं रेजिस्टन्स बदलेल आणि त्याप्रमाणे आपल्याला ते टेम्परेचर मोजता येतं. किंवा डिस्प्लेसमेंटसुद्धा आपल्याला मोजता येतं. समजा एखादी बॉडी आपण त्याचा स्टडी करतो, त्या बॉडीने आपली पोझिशन बदलली का, डिस्प्लेसमेंट झालं का त्या बॉडीचं, हे सुद्धा सेन्सरच्या सहाय्यानं याच प्रॉपर्टीचा की डिस्प्लेसमेंट झाले की ते रेजिस्टन्स बदलेल आणि झालेला बदल बघतो आपण त्या सेन्सरच्या सहाय्यानं बघू शकतो. ह्युमिडिटी मोजण्यासाठी सुद्धा असे सेन्सर असतात. ह्युमिडिटी चेंज झाली की त्या इक्विपमेंट्समध्ये बसवलेले जे सेन्सर्स आहेत त्यांचे जे रेजिस्टन्सेस आहेत ते बदलतात आणि त्याप्रमाणे मग ते आकडे त्या मीटरवरचे बदलतात, ते आपल्याला ह्युमिडिटी दाखवतात. सो दीज आर द फॅक्टर्स ऑन विच रेजिस्टन्स डिपेंड्स. अजून एक प्रश्न तुम्हाला असा येऊ शकतो: एक्सप्लेन हाऊ रेजिस्टन्स मेजरमेंट इज डिवायडेड इंटू व्हेरियस कॅटेगरीज. वी नो रेजिस्टन्स इज अ प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल टू अपोज द इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू इट. हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की रेजिस्टन्सचं काम काय असतं तर इलेक्ट्रिक करंटला अडथळा निर्माण करणं. एखाद्या कंडक्टरमधून जेव्हा करंट जातो तेव्हा त्याला अडथळा निर्माण करणं. हे रेजिस्टन्स कमीत कमी असू शकतं आणि जास्तीत जास्त असू शकतं. तर हे रेजिस्टन्स आपल्याला मोजायची गरज पडते. तर मोजण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स असतात. तर ते रेजिस्टन्स किती आहे त्याच्यानुसार त्या वेगवेगळ्या मेथड्स असतात. लो रेजिस्टन्स मेजरमेंट. इफ द रेजिस्टन्स मेजरमेंट इज possibly from a few milliohm to microohm, then it is considered as a low resistance measurement. जेव्हा रेजिस्टन्स हे खूप कमी असतं, म्हणजे अगदी मिलीओहमपासून ते मायक्रो ओहमपर्यंत, म्हणजे 1 ओहमपेक्षा खूप कमी,
असे रेजिस्टन्स मोजण्यासाठी खूप सेन्सिटिव्ह इक्विपमेंट्स लागतात आणि ते मोजण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स असतात. अर्थात हे सगळं आपल्या सिलेबसचा आता भाग नाही आहे, म्हणजे कसं मोजायचं वगैरे, फक्त थोडक्यात इथं टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो. दिस मेजरमेंट इज ॲक्च्युअली यूज्ड फॉर रिसर्च पर्पज. हे जे लो रेजिस्टन्स मेजरमेंट असतं ते संशोधनासाठी, रिसर्च पर्पजसाठी फक्त वापरतात. सेकंड इज मीडियम रेजिस्टन्स मेजरमेंट. इफ द मेजरमेंट इज फ्रॉम 1 ओहम टू 100 किलो ओहम, then it is generally referred as a medium resistance measurement. जेव्हा ते रेजिस्टन्स तुम्हाला जे मोजायचं आहे त्याची व्हॅल्यू 1 ओहमपासून ते 100 किलो ओहमपर्यंत असते, तेव्हा त्याला मीडियम कॅटेगरीमधलं रेजिस्टन्स म्हणायचं. पोटेन्शियोमीटर्स, थर्मिस्टर्स एक्सेट्रा आर यूज्ड टू मेजर सच रेजिस्टन्सेस. फॉर फाइंडिंग द मीडियम व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स डिफरंट मेथड्स आर यूज्ड, बट मोस्टली विटस्टोन्स ब्रिज इज यूज्ड. म्हणजे ज्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत विटस्टोन्स ब्रिज, ते मीडियम रेजिस्टन्स मेजरमेंटसाठी यूज केलं जातं. अँड थर्ड इज हाय रेजिस्टन्स मेजरमेंट. अँड व्हेरी हाय रेजिस्टन्स मेजरमेंट इज कन्सिडर्ड फ्रॉम 100 किलो ओहम टू ग्रेटर दॅन 100 मेगा ओहम. हाय रेजिस्टन्स जे असतात त्यांची व्हॅल्यू 100 किलो ओहमपासून ते 100 मेगा ओहम आणि त्याच्यापेक्षाही जास्त असते. त्याच्यासाठी वेगळे टेक्निक्स वापरतात. तर ह्या प्रकारे तुमचं रेजिस्टन्स लो रेजिस्टन्स आहे की मीडियम रेजिस्टन्स आहे की हाय रेजिस्टन्स आहे, त्याच्यानुसार वेगवेगळ्या मेथड्स असतात. अँड नाऊ टुडेज इम्पॉर्टंट पार्ट. म्हणजे आधी जे आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो ते एवढं महत्त्वाचं नव्हतं एक्झामच्या दृष्टिकोनातून, पण हे जे विटस्टोन्स ब्रिज आहे हे मात्र खूप महत्त्वाचं आहे, कारण याच्यावरती प्रॉब्लेमसुद्धा परीक्षेमध्ये असू शकतात. खूप महत्त्वाचा आणि सोपा पार्ट आहे. व्हॉट इज विटस्टोन्स ब्रिज? ट्राय टू अंडरस्टँड. विटस्टोन्स ब्रिज कन्सिस्ट ऑफ 4 रेजिस्टन्सेस PQRS connected in the form of quadrilateral. That quadrilateral is ABCD. विटस्टोन्स ब्रिज म्हणजे काय असतं तर 4 रेजिस्टन्स असतात. तुम्ही बघा इथं फिगरमध्ये तुम्हाला दिसत आहेत ते 4 रेजिस्टन्सेस आहेत PQRS इन द फॉर्म ऑफ क्वाड्रिलॅटरल, चौकोनाच्या स्वरूपामध्ये जोडलेले आहेत. ABCD दॅट इज क्वाड्रिलॅटरल. ए गॅलॉनोमीटर इज कनेक्टेड बिटवीन point B and D, and this is used to check whether the bridge is balanced or not. विद्यार्थी मित्रांनो याला विटस्टोन्स ब्रिज म्हणतात आणि ते बॅलन्स करायचं असतं. आता ते कसं करायचं असतं ते नंतर सांगतो, पण ते ब्रिज बॅलन्स झालं की नाही हे चेक करण्याचं काम या गॅलॉनोमीटरचं असतं. रेजिस्टन्स P is connected between A and B. Resistance Q is connected between B and C. R is connected between 2 points C and D, and S is connected between points E and D. Also, battery plug key are connected in series between 2 diametrically opposite points A and C. Without battery, electrical circuit have no meaning. बॅटरी असल्याशिवाय त्या सर्किटला काहीही अर्थ असणार नाही आणि म्हणून बॅटरी इथं जोडलेली आहे टू सप्लाय एनर्जी, टू प्रोव्हाइड एनर्जी फॉर इलेक्ट्रिकल करंट टू फ्लो थ्रू द सर्किट. करंटला एनर्जी लागते, ते पुरवण्याचं काम ह्या बॅटरीचं असतं. नाउ वेन द करंट स्टार्ट्स फ्रॉम दिस बॅटरी, सपोज वेन वी क्लोज दिस प्लग की, वेन द की इज ओपन करंट विल नॉट फ्लो थ्रू दिस सर्किट. But when we close this key, current will start from positive terminal of a battery. Suppose that current is I. This current will arrive at a point A. Now, A is a junction where current is divided into 2 parts. I1 will flow from A to B through resistance P, and I2 will flow from A to D through resistance S. Now when the current I1 arrives at point B, again B is a junction and there are 2 paths for current I1 to go. B या ठिकाणी हा I1 करंट आल्यानंतर त्याला परत जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. सपोज IG करंट गोज फ्रॉम B to D थ्रू गॅलॉनोमीटर. असं गृहीत धरा की
आय जी एवढा करंट बीकडून डीकडे जातो. म्हणजे I1 मधला आय जी करंट हा इकडं गेला तेवढा कमी होईल, म्हणजे राहिला I1 मायनस आय जी दॅट विल फ्लो फ्रॉम बी टू सी थ्रू दिस रेजिस्टन्स क्यू. नाव द करंट I2 कमिंग फ्रॉम पॉईंट A to D and IG coming from point B to D, they will add up and total current will be I2 plus IG and that will flow from point D to C through resistance R. काय होतंय विद्यार्थी मित्रांनो, इकडून आय जी करंट आला बीकडून डीकडे आणि इकडून आला I2. हे दोन्ही करंट एकत्र होतील आणि त्यांना जाण्यासाठी हा तिसरा मार्ग डीकडून सीकडे आहे. त्यामुळे इथे टोटल करंट झाला I2 प्लस आय जी. नाव करंट I1 मायनस आय जी कमिंग फ्रॉम पॉईंट बी टू सी, करंट I2 प्लस आय जी कमिंग फ्रॉम डी टू सी. म्हणजे सी या ठिकाणी आता दोन करंट्स येत आहेत, एक बीकडून आणि दुसरा डीकडून. म्हणजे पुन्हा दोघांची बेरीज इथं करा. आता ॲडिशन करा I1 मायनस आय जी प्लस I2 मायनस आय जी plus Ig minus Ig will get cancelled. Total current will be I1 plus I2 and that I1 plus I2 is nothing but I. कारण हा टोटल करंट आय ए या ठिकाणी डिवाइड झाला होता I1 आणि I2. म्हणजे या ठिकाणी ए या ठिकाणी काय आहे तर आय इक्वल टू I1 प्लस I2. तोच I1 प्लस I2 सी या ठिकाणी मिळाला, म्हणजेच आय करंट झाला. and that total current I returns through plug key to the negative terminal of the battery. So total current I starts from positive terminal of a battery, get divided into number of branches through this Wheatstone's bridge, and once again the total current I returns to the negative terminal of the battery. जेवढा करंट बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून स्टार्ट झाला तेवढा परत या ठिकाणी आलेला आहे. फक्त जाताना तो वेगवेगळ्या रेजिस्टन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारे विभागला गेला, परंतु जाताना जेवढा करंट पॉझिटिव्ह टर्मिनलपासून स्टार्ट झाला होता तेवढाच निगेटिव्हमधून तो आतमध्ये आलेला आहे. नाव वी विल अप्लाय किर्चॉफ्स लॉज टू धिस ब्रिज. इन लास्ट पार्ट वी हॅव सीन किर्चॉफ्स लॉज. देर आर टू लॉज. फर्स्ट इज किर्चॉफ्स करंट लॉ, that is also called as law of junction or Kirchhoff's first law. What was that Kirchhoff's current law? Kirchhoff's current law काय आहे ते बघणं या ठिकाणी गरजेचं आहे. बघा, the algebraic sum of currents at any junction is equal to 0. Junction means a point where number of conductors are connected together. असा पॉईंट की ज्या ठिकाणी अनेक कंडक्टर्स एका ठिकाणी किंवा अनेक रेजिस्टन्स एका ठिकाणी जोडले जातात. सो अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट्स ॲट एनी जंक्शन इज इक्वल टू 0. सगळ्या करंटची बेरीज 0 असते, फक्त ती अल्जेब्रिक पाहिजे. याचा अर्थ काही करंट्स हे पॉझिटिव्ह आहेत, काही करंट्स हे निगेटिव्ह आहे. आणि त्यासाठी आपण साईन कन्व्हेन्शनसुद्धा पाहिलेलं आहे. काय साईन कन्व्हेन्शन होतं? द करंट्स विच आर एंटरिंग द जंक्शन आर कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह while the currents which are leaving the junction are considered as negative. जे करंट्स जंक्शनच्या आतमध्ये येतात, जंक्शनकडे जातात, म्हणजे I1, I2 आणि I4, they are taken as positive, while the currents which are leaving the junction they are taken as negative. For example, these currents I3, I5, these currents are leaving the junction, therefore they are taken negative. बघा याच्यामध्ये -I3 आणि -I5 दोन करंट्स हे मायनसमध्ये घेतलेले आहेत, बाकीचे करंट्स हे प्लसमध्ये घेतलेले आहेत ॲज पर द साइन कन्व्हेन्शन. सेकंड इज किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. व्हॉट इज किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ? किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ स्टेट्स दॅट अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस, दॅट इज प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस इन क्लोज्ड लूप इज इक्वल टू 0. एखादं कुठलंही तुम्ही क्लोज्ड लूप घेतलं, म्हणजे समजा या सर्किटमध्ये पहा, तुम्ही ए बी आणि ह्या मार्गाने परत एकडे आलात, तुम्ही अँटी क्लॉकवाईज जा किंवा क्लॉकवाईज जा, तर त्याच्यामध्ये जेवढे तुम्हाला करंट आणि रेजिस्टन्सचे प्रॉडक्ट मिळतात त्या प्रॉडक्टची बेरीज अल्जेब्रिक सम प्लस EMF, जेवढ्या बॅटरीज मिळतात त्यांचं EMF, या सगळ्यांची बेरीज 0 असते. पुन्हा या ठिकाणी काय म्हटलं आहे? अल्जेब्रिक सम. याचा अर्थ काही IR हे पॉझिटिव्ह घ्यायचे आहेत आणि काही IR हे निगेटिव्ह घ्यायचे आहेत. मग कुठले IR पॉझिटिव्ह घ्यायचे, तर त्यासाठी आपण साइन कन्व्हेन्शन पाहिलेले आहेत. काय होते साइन कन्व्हेन्शन ते पण बघा. While tracing a loop through a resistor, if we are traveling along the direction of conventional current, the potential difference across that resistance is considered negative. If the loop is traced against the direction of conventional current, the potential difference across that resistance is considered positive.
म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या सर्किटमधून फिरतो तेव्हा आपली फिरण्याची आणि करंटची जाण्याची दिशा एक असेल तर त्यावेळी तो जो प्रॉडक्ट असेल तो मायनस घ्यायचा, आणि जर आपण करंटच्या उलट जात असू तर तो आपण प्लस घ्यायचा. हे मागच्या वेळेस आपण पाहिलेलं आहे. आणि EMFसाठी सुद्धा तसं साइन कन्व्हेन्शन आहे. द EMF ऑफ ॲन इलेक्ट्रिकल सोर्स इज पॉझिटिव्ह वाईल ट्रेसिंग द लूप विदिन द सोर्स फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सोर्स टू इट्स पॉझिटिव्ह टर्मिनल. इट इज टेकन ॲज नेगेटिव्ह व्हाईल ट्रेसिंग विदिन द सोर्स फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे कसं आहे की समजा हे सर्किट आहे, तुम्ही आता A कडून B कडे चाललात तर तुम्ही पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चाललात तेव्हा ते EMF निगेटिव्ह घ्यायचं. पण जेव्हा तुम्ही B कडून A कडे जाता तेव्हा तुम्ही बॅटरीच्या निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे जाता तेव्हा ते EMF पॉझिटिव्ह घ्यायचं. आणि हेच किर्चॉफ्स लॉज आपल्याला आता ह्या व्हीटस्टोन्स ब्रिजमध्ये वापरायचे आहे. पहिल्यांदा किर्चॉफ्स करंट लॉ. आता किर्चॉफ्स करंट लॉ काय सांगतो? अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट्स ॲट दिस जंक्शन A = 0. आता याच्यामध्ये किती करंट्स आहेत तर हा I, नंतर I1 आणि I2. तर ॲज पर साइन कन्व्हेन्शन्स काय होईल तर त्या ठिकाणी होईल I मायनस I1 मायनस I2 = 0. कारण येणारे करंट्स पॉझिटिव्ह म्हणजे I हा पॉझिटिव्ह आणि I1 I2 निगेटिव्ह म्हणजे I मायनस I1 मायनस I2 = 0. त्याच्यावरूनच आपल्याला मिळेल I = I1 + I2. दिस इज किर्चॉफ्स करंट लॉ ॲक्च्युली. बघा तुम्ही जर हे I1 I2 लेफ्टला ट्रान्सफर केलं तर काय होईल I मायनस I1 मायनस I2 = 0 A या ठिकाणी, अँड दॅट इज ॲज पर किर्चॉफ्स करंट लॉ. नाव अप्लाय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ टू द लूप ABDA. Take any loop, this loop ABDA, and apply Kirchhoff's voltage law to this loop. याला आपण Kirchhoff's voltage law अप्लाय करू. What is Kirchhoff's voltage law? Algebraic sum of product of current and resistance plus algebraic sum of EMF is 0. जेवढे करंट आणि रेजिस्टन्सचे प्रॉडक्ट आहे त्या सगळ्यांची बेरीज बघूयात आपल्याला आता. While going from A to B, we have this product I1 into P. P is resistance. Now as we are going from A to B and current is also going from A to B, therefore that product I1P is taken negative. We get this equation. बघा हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय केलेलं आहे. कोणत्या लूपला तर ते लूप आहे ABDA. कसं मिळालं आहे आपल्याला पहा. A to B गेलो आपण, करंटच्या दिशेला चाललो. करंटच्या दिशेला असेल तर मायनस घ्यायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणून मायनस I1P. त्यानंतर B कडून D कडे जाताना आपल्याला प्रॉडक्ट मिळतो IG × G. G हे असतं रेजिस्टन्स. गॅलॉनोमीटरला सुद्धा रेजिस्टन्स असतं आणि ते गॅलॉनोमीटरचं रेजिस्टन्स G आहे म्हणजे IG × G. आता करंटच्याच दिशेला चाललो आपण म्हणून मायनस. त्यानंतर D कडून A कडे आपण जातो तेव्हा प्रॉडक्ट मिळतो I2 × S. But as we are moving in opposite direction of current, that is taken as positive. So this is equation 2. Similarly, consider another loop. That loop is BCDB and apply Kirchhoff's voltage law. Start from B to C, you get a product I1 minus IG into Q. Then C to D, product is I2 plus IG into R. And from D to B, you return to your original point. The product is IG into G. Now as per the sign convention, in the direction of current, that product of current and resistance is negative. In opposite direction of current, that product is positive. When you are going from B to C, you are going in the direction of current, so that product will be negative. When you are going from C to D, current is going from D to C, you can see these arrows. In figure, these arrows represents directions of currents. You are going from C to D, current is going from D to C, so you are going in opposite direction of current, so this product will be positive. When you go from D to B and current is going from B to D, so you are going against current. Again this product of current IG and that resistance G, that will be positive. So we get this equation minus I1 minus IG, that this is that current I1 minus IG, but that current is taken negative because you are moving in the direction of current. So that product, that current I1 minus IG into Q, that product is taken negative. Then in between C and D,
The product of current and resistance is I2 plus Ig into R. This I2 plus Ig is current and this resistance R. Their product is taken positive because you are going against current. And when you go from D to B, the product is Ig into G, and that product is positive because we are moving against current, is equal to 0 because this Kirchhoff's voltage law states that algebraic sum of product of current and resistance plus algebraic sum of EMF is 0. But in both these parts, in both these loops, there are no batteries. There is a battery connected in the circuit, but that is between A and C, and that is diametrically opposite points A and C. ह्या दोन्ही लूपमध्ये ABDA आणि BCDB मध्ये तुम्हाला कुठलीही बॅटरी लागत नाही. त्याच्यामुळे इथं EMF आलेलं नाही. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 3. फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 वी कॅन फाइंड करंट थ्रू एनी ब्रांच ऑफ द सर्किट. जर हे इक्वेशन्स आपल्याला एकदा मिळाले तर, आणि हे रेजिस्टन्सेस आपल्याला दिलेले असतील सगळे PQRS वगैरे, आणि हा टोटल करंट दिलेला असेल, तर हे इक्वेशन 1, 2 आणि 3 यांचा वापर करून आपण याच्यातल्या कुठल्याही रेजिस्टन्समधलं कुठल्याही ब्रांचमधला करंट आपण काढू शकतो, आणि अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवायचे आहेत. सो बाय अप्लाइंग किर्चॉफ्स लॉज वी हॅव गॉट दिस 2 इक्वेशन्स. हे व्हीटस्टोन्स ब्रिज आहे आणि त्याला 2 लूपला आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय केलेले आहेत, ABDA, आणि दुसरं लूप आहे BCDB. आता यामध्ये किर्चॉफ्स करंट लॉ सुद्धा आपण इथं ए पॉईंटला अप्लाय केलेलं आहे. ते इक्वेशन 1 आपल्याला मिळालं होतं आणि ते काय होतं, I=I1 प्लस I2. परंतु आता आपल्याला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ महत्त्वाचे आहेत, आणि ABDA आणि BCDBला जे 2 इक्वेशन्स आपल्याला मिळालेले आहेत ते आहे इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3. परंतु हे ब्रिज बॅलन्स करून घेणं महत्त्वाचं असतं. The bridge is said to be balanced when the points B and D are equipotential, that is VB equal to VD. म्हणजे हे ब्रिज बॅलन्स कधी होतं विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा B आणि D इक्विपोटेन्शियल असतात तेव्हा. इक्विपोटेन्शियल म्हणजे सेम पोटेन्शियल, सेम व्होल्टेज, म्हणजे Bचं आणि Dचं व्होल्टेज सारखं पाहिजे. वी नो दॅट current always flow from a point at higher potential to a point at lower potential. समजा असं गृहीत धरा की Bचं व्होल्टेज 10 व्होल्ट आहे आणि Dचं 10 व्होल्ट आहे, तेव्हा काय होईल माहीत आहे का, करंट B कडून D कडे जाईल आणि गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन राईटला दाखवेल. जेव्हा Bचं पोटेन्शियल कमी आहे आणि Dचं जास्त आहे, समजा Bचं 5 व्होल्ट आहे आणि Dचं 10 व्होल्ट आहे, तेव्हा करंट D कडून B कडे जाईल आणि डिफ्लेक्शन लेफ्टला दाखवेल. गॅल्व्हनोमीटरला कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गॅल्व्हनोमीटरची फिगर दाखव. दिस इज अ गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटरमध्ये काय असतं बघा, इथे हे गॅल्व्हनोमीटर आहे. ह्या गॅल्व्हनोमीटरमध्ये सेंटरला 0 असतो, आणि जेव्हा करंट नसतो गॅल्व्हनोमीटरमध्ये, इथं तुम्ही बाहेरून म्हणजे याला सर्किटमध्ये जोडू शकता आणि हे करंट दाखवेल. जेव्हा करंट नसतो तेव्हा हा पॉइंटर 0वर असतो. जेव्हा करंट एका डायरेक्शनला जात असेल तेव्हा पॉइंटर राईटला डिफ्लेक्शन दाखवेल, उजव्या बाजूला डिफ्लेक्शन दाखवेल. जेव्हा करंट हा विरुद्ध दिशेला जातो तेव्हा तो पॉइंटर लेफ्टला डिफ्लेक्शन दाखवेल. पण जेव्हा गॅल्व्हनोमीटरमध्ये करंटच नसेल तेव्हा पॉइंटर हा 0 डिफ्लेक्शन दाखवेल, दॅट इज कॉल्ड ॲज नल डिफ्लेक्शन. आणि त्यासाठीच हे गॅल्व्हनोमीटर इथं वापरलेलं असतं. हे इक्विपोटेन्शियल पॉईंट B आणि D झाले की नाही त्याच्यावरून आपल्याला कळतं. आपल्याला काय पाहिजे, हे ब्रिज बॅलन्स करायचं म्हणजे B आणि Dचं व्होल्टेज सारखं करून घ्यायचं. आता B आणि Dचं व्होल्टेज सारखं कधी होईल, जेव्हा याच्यामध्ये करंट नसेल तेव्हा. कारण करंट कसा जातो, हायर व्होल्टेजकडून लोअर व्होल्टेजकडं. जर दोघांचं पोटेन्शियल सारखं नसेल तर करंट B कडून D कडे जाईल किंवा D कडून B कडे जाईल. म्हणजे हा गॅल्व्हनोमीटर एकतर तुम्हाला राईटला डिफ्लेक्शन दाखवेल किंवा लेफ्टला डिफ्लेक्शन दाखवेल. राईटला दाखवलं काय आणि लेफ्टला दाखवलं काय डिफ्लेक्शन, याचा अर्थ त्याच्यामध्ये करंट आहे, राईटला असेल किंवा लेफ्टला असेल. परंतु आपल्याला करंटच नको आहे. करंट नको जेव्हा याच्यामध्ये हा 0 डिफ्लेक्शन दाखवेल तेव्हा B आणि D इक्विपोटेन्शियल असेल. समजा Bचं 10 व्होल्ट असेल तर Dचं सुद्धा 10 व्होल्ट होईल.
आणि जेव्हा दोघांचं व्होल्टेज सेम होतं तेव्हा करंट जात नाही. करंट जात नाही म्हणजे डिफ्लेक्शन 0 आहे आणि म्हणून त्यासाठीच गॅलॉनोमीटर वापरलेला या ठिकाणी. जेव्हा गॅलॉनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवतो याचा अर्थ त्याच्यामध्ये करंट नाही. करंट नाही म्हणजे बी आणि डी इक्विपोटेन्शियल झाले आणि इक्विपोटेन्शियल झाले म्हणजे हे ब्रिज बॅलन्स झालं. आणि हे ब्रिज बॅलन्स आपण जेव्हा करतो तेव्हा त्याचे आपल्याला खूप फायदे आहेत, त्याचे काही ॲप्लिकेशन्स आहेत ते आपण नंतर बघणारच आहोत. Now when this bridge is balanced, in this case what happens, there will be no current through the galvanometer, that is Ig will be equal to 0. हा करंट Ig 0 होईल. त्यामुळे ह्या इक्वेशनमध्ये जिथं जिथं Ig आलेलं आहे इक्वेशन 2 आणि 3 मध्ये तिथं तुम्ही 0 ठेवा. वी गेट these equations by keeping Ig equal to 0 in equation 2 and 3. Ig ची व्हॅल्यू 0 ठेवली त्यामुळे हे 0 into G that will be 0. and from that we get minus I1P equal to minus I2S. हे 0 सोडून द्या, हे I2S तिकडे ट्रान्सफर केलं राईटला. से दिस इज, आता दोन्ही बाजूचं निगेटिव्ह साईन कॅन्सल केलं. से दिस इज इक्वेशन नंबर 4. I1P equal to I2S. सिमिलरली कीप व्हॅल्यू ऑफ Ig equal to 0 in equation 3. इक्वेशन 3 मध्ये Ig ची व्हॅल्यू 0 ठेवल्यावर काय होतं पहा. ही Ig 0 झालं म्हणजे काय राहील फक्त मायनस I1Q. हे बघा इथं मायनस I1Q. हे Ig 0 झालं म्हणजे काय राहील I2R. हे प्लस I2R. आणि हे पुढचं Ig इंटू G 0 ते सगळं 0 झालं म्हणजे प्लस 0 म्हणजे पुढं काही लिहायची गरज नाही. इक्वल टू 0. ट्रान्सफर दिस I2R ऑन द राईट हँड साईड. हे I2R राईट हँड साईडला ट्रान्सफर केलं ते झालं मायनस I2R. दोन्ही बाजूचं मायनस साईन कॅन्सल करा. We get I1Q equal to I2R equation 5. So we have got these two equations, equation 4 and equation 5. Equation 4 is I1P equal to I2S and equation 5 is I1Q equal to I2R. Equation 4 and 5, see once again what is equation 4, I1P equal to I2S and equation 5 is I1Q equal to I2R. From that we get divide equation 4 by equation 5. we get equation 4 ला equation 5 ने डिवाइड करा. आपल्याला ही नेक्स्ट स्टेप मिळते. I1P upon I1Q equal to I2S upon I2R. This I1 on left hand side will get cancel, I2 on right hand side will get cancel, and we get P upon Q equal to S upon R. This is the condition for balancing Wheatstone's bridge. If the three resistances are known, the fourth resistance can be determined. This is balancing condition. This is condition for balancing Wheatstone's bridge. म्हणजे हे ब्रिज बॅलन्स झालं की नाही त्याची ही कंडिशन आहे. त्याच्यावरून आपल्याला कळतं की हे ब्रिज बॅलन्स झालं की नाही. दॅट मीन्स रेशो ऑफ P अँड Q शुड बी इक्वल टू रेशो ऑफ S अँड R. म्हणजे समजा P आणि Q दोघांचा रेशो जर सेम असेल म्हणजे P आणि Qचा जेवढा रेशो येतो तेवढाच S आणि Rचा आला तर याचा अर्थ हे ब्रिज बॅलन्स झालं असं आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल वेन P इज 100, Q इज 50. 100 upon 50 is 2. R इज 4, S इज 2. 4 upon 2 इज 2. म्हणजेच P अपॉन Qचा रेशो 2 येतो, R अपॉन Sचा सुद्धा रेशो 2 येतो. असं असेल तर हे ब्रिज बॅलन्स झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. पण समजा या ठिकाणी जर वेगळंच रेजिस्टन्स असतं, इथं जर समजा 4च्या जागी 6 हे रेजिस्टन्स असतं तर मग आता हा रेशो इक्वल झाला नसता. कारण 100 अपॉन 50 किती 2 आणि 6 अपॉन 2 किती 3. हे इक्वल नाही. म्हणजे अशा वेळी काय होणार, हे ब्रिज बॅलन्स होत नाही. म्हणजे बी आणि डीचं पोटेन्शियल सेम होणार नाही आणि गॅलॉनोमीटरमध्ये करंट 0 असणार नाही आणि गॅलॉनोमीटर काहीतरी डिफ्लेक्शन लेफ्टला किंवा राईटला दाखवेल. परंतु जेव्हा हे दोन्ही रेजिस्टन्सेस दोघांचा रेशो सेम असेल म्हणजे 100 अपॉन 50 किती 2, 4 अपॉन 2 किती 2. जेव्हा हा रेशो सेम येतो तेव्हा ते ब्रिज बॅलन्स झालं असं आपण म्हणू शकतो. अजून पहा तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन पहा. P इंटू S 100 इंटू 2 जर तुम्ही घेतलं तर ते किती येईल 200. आणि इथं 50 इंटू 4 किती ते सुद्धा 200 येतं.
म्हणजे याचा अर्थ असा होतो की ह्या ब्रिजमध्ये जे अपोजिट रेजिस्टन्सेस आहे, पीच्या अगेन्स्ट किती आहे आर, तर त्या दोघांचा प्रॉडक्ट 200 आणि एस आणि क्यूचा प्रॉडक्टसुद्धा 200 आला, म्हणजे अपोजिट रेजिस्टन्सेसचा प्रॉडक्ट सेम आला, तर याचा अर्थ ते ब्रिज बॅलन्स झालेलं आहे. बी आणि डीचं पोटेन्शियल सेम आहे आणि गॅलॉनोमीटरमधून करंट नाही आणि गॅलॉनोमीटर नल डिफ्लेक्शन म्हणजे झिरो डिफ्लेक्शन दाखवणार. परंतु जर अपोजिट रेजिस्टन्सेसचा प्रॉडक्ट इक्वल नसेल तर ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. पी अपॉन क्यू विल नॉट बी इक्वल टू एस अपॉन आर. इन दॅट केस द ब्रिज इज नॉट बॅलन्स्ड. तर विद्यार्थी मित्रांनो, एक खूप महत्त्वाचा पार्ट आज आपण पाहिलेला आहे आणि तो आहे व्हीटस्टोन्स ब्रिज. याच्यानंतरचा पार्ट आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. थँक्यू फॉर युअर सपोर्ट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.